साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आज आपण चाललोय ते म्हणजे बोरवलीला. तर चला पाहूया आणि थोडं ट्रॅव्हल करूया. आपण आता चाललोय तुलसी आणण्यासाठी. तर मला ब्लॉगमध्ये कंटिन्यू यायचं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप धन मस्ती येणार मित्रांनो तुम्हाला. आणि माझ्यासोबत मामा पण आहे आज. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, आपण किती दिवस झालं मस्तपैकी झाडांचा व्ह्यू पाहत होतो, मस्तपैकी नेचर एन्जॉय करत होतो. आज आपण एन्जॉय करतोय तो म्हणजे सिटी व्ह्यू. आपली जी तुळस आहे ती कोल्हापूरवरून आली आहे. पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे. तर तुम्हाला पण पाहायला खूप मजा येईल आणि मला पण सजेस्ट करेन का तुम्हाला पण अशी तुळस हवी असेल तर कोल्हापूरवरून खूप छान छान अशा तुळस येतात. तर नक्की पहा. मी आता तुम्हाला दाखवतो कशी तुळस आहे ते, कारण की मी फोटोमध्येच पाहिजे आहे, पण तुम्हाला आता रिॲलिटीमध्ये दाखवतो कशी तुळस आहेत. कारण की पूर्ण कोरीव काम याचं आहे, दगडाचं आहे. तर खूप भारी वाटते पाहायसाठी आणि ॲस्थेटिक वाटते. चला पाहूया. मित्रांनो, आपली तुलसी प्रॉपर 4 भागामध्ये डिवाइड होऊन आली आहे. इकडे एक बॉक्स आहे आणि इकडे 3 बॉक्स आहे, तुम्ही पाहू शकता. चला आता घरी जाऊया आणि अरेंज करून पाहूया कशी आहे, कारण की ते आपल्याला पझलसारखे आपल्याला सॉल्व करायचं. सॉल्व म्हणजे सॉल्व झालेलं आहे, फक्त आपल्याला ते अरेंज करायचं प्रॉपरली, दुसरं काय. पहा मित्रांनो, खूप छान अशी मच्छी आणलेली आहे, मासली आहे, तुम्ही पाहू शकता इकडे. आणि इकडे रोट्या पण झालेल्या आहेत मम्मीच्या, खूप छान अशा एकदम गोल गोल. आणि बघा इकडे मच्छीचं कांजी पण ठेवलेलं आहे आणि इकडे मटण आहे, पाहू शकता तुम्ही. खूप छान असं मटण आहे. मला पण खूप भूक लागली. आता थोड्याच वेळात मटण झाल्यावर जेवायला बसणार आहे. हे पहा मित्रांनो, मी आता जेवण घेतलेलं आहे खूप छान असं. आता मी जेवण घेतो. गरम गरम मस्तपैकी जेवण आहे आपलं. तर चला जेवण घेऊया, भूक लागली आहे खूप. खूप छान असं जेवण होतं मित्रांनो. आता चाललोय कनिषला सोडायला. इकडे गाडी नाही आहे, आपल्याला आत्याकडे जायला लागणार आहे आता गाडी घ्यायसाठी. चला, आज पावसाचं क्लायमेट तर दिसत नाही आहे, पाहू शकता तुम्ही. आणि कनिषची एक्झाम चालू आहे. आज संध्याकाळी मस्तपैकी रेसिपी पण बनवायची आहे. तर त्याला पहिला क्लासला सोडून येतो. क्लासवरून आल्यावर मस्तपैकी रेसिपी व्हिडिओ बनवणार होतो. मित्रांनो, वाटते क्लासला आपण खूपच लवकर पोचलो. अजूनपर्यंत क्लास ओपन झाली नाही आहे, लॉक लागला आहे. टाईम लागणार आहे मला असं वाटते क्लास ओपन व्हायसाठी. चला मित्रांनो, आपण आता 5 मिनटं लवकर आलो होतो, त्यामुळे गेट ओपन नव्हता. पण आता आपण कनिषला सोडलं आहे आणि आता चाललोय. आता कुठे चाललोय ते पण आपल्याला माहिती नाही, ते तुम्हाला लवकरच समजेल. मित्रांनो, तुम्हाला जॉईन करून नाही दाखवली तुलाच, कारण की त्याचं अजूनपर्यंत काम बाकी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जॉईन करून नाही दाखवली. पण हां, तुम्हाला नक्कीच मी जॉईन करून दाखवणार आहे लवकरच. आणि आता आपण चाललोय ते म्हणजे कामांना, कारण की लाईट्स पण आणायचे आहेत घरासाठी. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, कारण की खूप मजा येणार आहे. कारण की आता तुम्हाला खूप छान छान असे व्ह्यू पाहायला भेटणार आहेत आणि खूप छान असा प्रवास पाहायला भेटणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. चला मित्रांनो, तुम्हाला कामांचा भाग दाखवतो. बघा इकडे विहीर आहे खूप मोठी अशी. कुत्रा भोकवतोय, अंगावर नाही आला पाहिजे बस, बीचं काय नाही. हे बघा विहीर, बघा किती छान अशी विहीर आहे. आणि इकडे सोनी दिदी आहे.
कोंबड्या बघा, कोंबड्या, गावठी कोंबड्या. ए भोकू नको, इकडे दर्पण आहे. हा, कोणाला पाहिजे असेल तर DM करा. आणि इकडे पण शेती केलेली आहे मित्रांनो. येऊ देवकंडीला नक्कीच येऊ. कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मित्रांनो, आपण देवकुंडीला आलं पाहिजे का नाही. यायचं तर आहे, तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. चला आता आपण लाईट्स घेतलेले आहेत, खूप सारे लाईट्स घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवतो घरी बसल्यानंतर. इकडे लिंबूचं झाड पण आहे. कच्ची आहेत लिंबूची झाड. बघा पाऊस लागला आणि आपल्याला कोंबडी बघायला भेटली. बघा मित्रांनो, मी आता जस्ट इन्फॉर्मेशन काढली. ही कोंबडी आहे ना, ती जनावरांना घाबरवते, म्हणून ही कोंबडी बागेमध्ये ठेवतात. पाहू शकता तुम्ही. चला आता निघूया, पाऊस पण खूप जोरात लागलाय. तर मित्रांनो, आपण मस्तपैकी पावसामध्ये आता वडापाव घेतलाय खायसाठी. खूप छान असं वातावरण झालंय. हायवेला पण पाहू शकता, एकदम ग्रीनरी पाहायला भेटते आपल्याला या साईडला. चला आता वडापाव एन्जॉय करूया, खूप छान असं. तर मित्रांनो, मी आताच कामांवरून आलोय आणि पप्पाच्या मित्राचे मुलगा आलाय, म्हणजे साईज दादा आलाय. आणि त्यांनी आता जस्ट मला लहानपणाच्या त्याच्या आठवणी सांगितल्या खूप छान अशा. आणि पप्पा पण सांगत होते जेव्हा त्यांचा टेम्पोचा बिझनेस होता तेव्हाच्या स्टोरी त्यांनी सांगितल्या. खूप बरं वाटलं तुमच्याशी भेटून. धन्यवाद. नाईस टू मीट यू. तर मित्रांनो, मला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आपण खूप ट्रायल केला आज आणि मी आत्ता कधीशी खूप छान अशी रेसिपी बनवलेली आहे आणि त्याचा ब्लॉग पण शूट केलेला आहे, म्हणजे त्याचा व्हिडिओ पण शूट केलेला आहे. तो तुम्हाला उद्या पाहायला भेटणार आहे नक्कीच, तर तो पण पाहायला विसरू नका. मी खूप छान असं चिकन सँडविच बनवलेलं, तर खूप छान अशी रेसिपी बनवलेली आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तो व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे मित्रांनो. आणि हां, पण आता 5000 सबस्क्रायबरच्या जवळात मित्रांनो, तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर लवकरात लवकर 5000 सबस्क्रायबर करून टाका आपले, आणि तुमचा सपोर्ट आहे, दुसरं काय नाही. बाय बाय मित्रांनो. कनिष्ठ सँडविच बनवतोय त्याच्यावर लक्ष तुमचं असलं पाहिजे, कारण की मी त्याच्यावर लक्ष देत नाहीये.